सिन्नर तालुक्यात वारंवार होत असलेल्या चेन स्नॅचिंगमुळे सिन्नरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना सूचना व मार्गदर्शन करून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य सिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग डॉक्टर निलेश पालवे यांच्याकडून सूचना व मार्गदर्शन प्राप्त करून पोलिसांचे एक पथक निर्माण करून अशा गुन्ह्यांचा व गुन्हेगारांच्या MOPचा अभ्यास करून त्यांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने नाशिक जिल्ह्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील गोपनीय बातमीदारांचे जाळे निर्माण करून वारंवार त्यांच्या संपर्कात राहून गोपनीय माहिती प्राप्त केली. त्यावरून सदरचे गुन्हे हे नाशिक रोड भागातील गोसावीवाडी येथील छग्या उर्फ ओंकार रमेश काळे वय वर्ष 19 याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस पथक सतत त्याच्या मागावर असताना तो वारंवार पोलिसांना चकवा देऊन पळून जात असे. तरी देखील पोलिसांनी सतत पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सिन्नर तालुक्यात चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील एका इसमाच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून त्याचा शोध घेत असताना तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यास त्याचे पालकांसमक्ष ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने यातील आरोपी छग्या काळे याच्यासोबत चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे व अन्य साथीदार मोहित पूर्ण नाव पत्ता माहीत नाही त्याच्यासोबत एक बॅग लिफ्टिंगचा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे. त्यांनी श्रीरामपूर अहमदनगर येथे देखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपी त्याचे सांगण्याप्रमाणे अभिलेख पाहणी केली असता त्याने सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 60/2024 भारतीय दंडविधान कलम 392, सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 77/2024 भारतीय दंडविधान कलम 392, सिन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 475/2023 भारतीय दंडविधान कलम 379 व वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 455/2023 भारतीय दंडविधान कलम 392-34 असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून 99,200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 25,000 रुपये रोख असा एकूण 1,24,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्याच्याकडून अन्य अपराध देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.